आज मी तुम्हाला घावणे बनवून दाखवणार आहे. खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की घावण्यासाठी पीठ कुठलं घ्यायचं किंवा काय घ्यायचं. तर हे मी अशा पद्धतीत बघा दळून घेतलेलं आहे घरगुती चक्कीवर. 1.5 नंबरच्या चाळणीनं मी बारीक करून घेतलेलं आहे. 0 नंबरच्या 1 नंबरच्या आपण गव्हाचं पीठ जसं करतो ना, एक तर बारीक होतं, तर हे 1.5 नंबरच्या चाळणीनं मी केलेलं आहे घावण्यासाठी. आता हे तांदूळ कुठले होते, तर हे मी रेशनिंगचे घेतलेले आहेत. तर सगळ्यांनाच काय रेशनिंगचे तांदूळ भेटत नाहीत. तर आपल्या ज्या तांदळाचा भात एकदम मोकळा मोकळा होतो का नाही, ते तांदूळ घ्यायचे. ज्याचा भात चिकट होतो ना, तो घावण्यासाठी बिलकुल घ्यायचा नाही. काय करायचं माहिती आहे का, तांदूळ घेतले की नाही की स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी पूर्ण नितळायचं आणि एका कॉटनच्या कपड्यावर पूर्ण असं पातळ पसरवायचं फॅनखाली, उन्हात बिलकुल नाही. आता हे मी काय केलं होतं माहिती आहे का, रात्री स्वच्छ धुवून पसरवलं होतं कॉटनच्या कपड्यावर आणि ते सकाळपर्यंत एकदा मी हात मारला होता फक्त झोपस्तवर, आणि सकाळपर्यंत हे एकदम चांगले सुकले होते आणि मग दळून घ्यायचे. अशा पद्धतीमध्ये पीठ आहे बघा, बारीक बिलकुल नाही आहे. एकदम जसं गव्हाचं पीठ असतं ना तसं बारीक नाही ना. तर हे 2 वाट्या मी घेतलेलं आहे. चवीप्रमाणे टाकायचं मीठ ह्याच्यामध्ये आणि हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ बघा मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. बिलकुल गाठी नाही झाल्या पाहिजे, अशा पद्धतीत आपल्याला पाहिजे. अजून पण थोडंसं पातळ जरी असेल तरी चालेल. ह्याला काय करायचं माहिती आहे का, हे बघा आता चमच्यावर असं आलं पाहिजे त्याला, अशा पद्धतीमध्ये. ते माझं आता बोट भरलेलं आहे, परत दाखवते तुम्हाला. हे असं आलं पाहिजे पीठ, एक चपाता. त्याला काय करणार आहे माहिती आहे का, 10 मिनटासाठी, 10 ते 15 मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवलं होतं तर आपण बनवायला घेऊया. करताना पण काय करायचं माहिती आहे का, असं हलवून घ्यायचं. हे असं झालं, घट्ट झालेलं आहे. थोडंसं अजून पाणी ओतलं तरी पण चालू शकतं. तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये थोडंसं एकदम मी तेल टाकणार आहे आणि थोडंसं टाकायचं ह्याच्यावर पाणी आणि पुसून काढायचे आपल्याला. हे स्वच्छ पुसून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे करायचं. तर हे असं बघा, हे ओतायला लागलं की नाही असं, तर असा आवाज आला पाहिजे आपल्याला, असं चरचर चरचर चरचर. आणि जाळ कसा माहिती आहे का, एकदम असं मध्यभागी लागला पाहिजे असायला. हे बघा अशा पद्धतीमध्ये छोटे छोटे करायचे. पहिले करतो तर आता हे असे छोटे करायचे. मी मोठे पण करून दाखवलेले आहेत. झाकण ठेवायचं असं 1 मिनिटभर, फक्त 1 मिनिटभर ठेवलेलं आहे. झाकण काढून घेऊया. नाही ठेवलं झाकण तरी पण चालतंय बरं का, साईडनं सुटतं असं. हे बघा अशा पद्धतीमध्ये. आणि जर आपल्याला आता हा मोठा तवा आहे, पूर्ण जर करायचा असेल का नाही फुल, तर मग असं थोडं थोडंसं असं हलवायचं, कारण साईडला कधी कधी जाळ लागत नाही. असं मध्यभागी लागतो ना, मग साईडचं तसंच राहतं मग. आणि मग काय होतं अजून एक सांगते बघा, असं आपण वतलं का नाही की असं थोडं 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 असं चिरा चिरा अशा दिसतात आपल्याला. तर ते तसं पण लक्षात ठेवायचं. मग असं फास्ट गॅस करून का नाही वतायचं, असं फिरवायचं सगळीकडं असं. आणि ही बाजू अशी आपली सुटते बघा, ही अशी, हे बघा सुटली आहे का, अशी सुटते. थोडंसं अजून आपल्याला ह्याला भाजून घ्यायला पाहिजे चांगलं. हे बघा सगळं साईडून आता आपाप वरती यायला लागलेलं आहे. तर हे बघा असं काढायचं. निघालं का. मग तुम्हाला हवं असेल तर थोडंसं असं पलटी पण मारू शकता असं. तर मी तुम्हाला दाखवलं की नाही असं फिरवून तर थोडंसं असं भाजलं जातं. एकदम पांढरे शुभ्र एक ते छान होतात का नाही. नाही पलटी केलं तरी पण चालतं बरं का. आता हे मी पलटी करून दाखवलेलं आहे. नुसतं एकच साईडनं भाजलं की नाही तरी पण चालतं. हे बघा मस्त असा होतं. आणि ह्याला कधी पण काय करायचं माहिती आहे का, एका वेळेत कधी ठेवायचं नाही. आता हे आपण असं बनवलं का नाही की असं जाळीवर ठेवायचं. तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते. प्रत्येक वेळेस काय करायचं, थोडंसं पुसून घ्यायचं. आता ह्याला मी थोडंसं पुसून घेतलेलं आहे. तर परत आपण ओतूया. तर साईडनं जरी ओतलं तरी चालेल काही असं, अशा पद्धतीमध्ये. पण असं वत्ताना लक्षात ठेवा, चरचर आवाज आला पाहिजे ह्याचा. लगेच जाळे सुटते. तर बघा ह्याला किती मस्त जाळे अशी आलेली आहे. मग आता हे असं आपण साईडनं जरी असं डायरेक्ट सोडलं की नाही बघा, हे असं असं सोडलं की नाही तर काय असं नाही, थोडं थोडं परत सोडत राहायचं असं. आता ह्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल, नाही झाकण ठेवलं तरी चालेल. मीडियम गॅसवर करायचं. मोठ्या बर्नेलचा गॅस आहे, चांगलं भाजून घ्यायचं ना. हे बघा आता हे साईडनं ना सुटायला लागलेलं आहे. मग असं मोठं केलं की नाही की थोडंसं मग असं हलवायचं अशा पद्धतीत. एकसारखा सगळीकडे जाळ लागला का नाही की मग हे असं हलवायची पण गरज पडत नाही. काय होतं मग माहिती आहे का, एकाच बाजूने हे होतं. तर ही बाजू बघा सुटलेली आहे, इकडच्या अजून भाजलेलं नाही आहे. हे बघा आता हे आपोआपच निसटायला लागलेलं आहे. हलकंसं थोडंसं जरी आपण हलवलं का नाही तरी बघा किती मस्त झालं. आता हे पूर्ण निघालं बघायचं. हे बघा किती छान झालेलं आहे.
एकदम मस्त होता. आता तुम्हाला ह्यातली पण एक गंमत सांगते. पहिला गॅस बंद करते आणि मग मी तुमच्याशी बोलते, कारण हे तुम्हाला असं फिरवा दाखवस्तवरती एकदम लाल होईल. ह्याच्यामध्ये तुम्ही ना, आता मी हे बनवताना बघा हे टाकणार आहे शिमला मिरच, थोडंसं गाजर टाकायचं. खूप छान होतं तसं वेगवेगळं करून, पण बारीक कापायचं बरं का. बारीक कापल्यानंतर ना मस्त असे होतात अशा पद्धतीमध्ये. आता हे हातानं उचललं तर निघालं, याला उलातनं लावायची पण गरज नाही. आणि प्रत्येक वेळेस आता हे जे थंड झाले ना, हे जी घडी घालायची आणि मग ही दुसरं ही एका साईडला टोपल्यामध्ये ठेवायचं आणि दुसरं मग ह्याच्यावर असं टाकून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये. आता ह्या घावण्या बरं का नाही, मी आमरस खाल्ला ह्या बारीनं, छान लागतं बरं का. तुम्ही एकदा करून बघा. आणि ही कैरीची चटणी अशा पद्धतीमध्ये. घावण्यांचे तर म्हणजे पहिली व्हिडिओ एकदम प्रॉपर सांगितलेली आहे, तरी खूप कमेंट आल्या होत्या, त्यासाठी मी आता परत दाखवलेले आहे. माझे तर मी अर्धेच बनवलेले आहेत आणि हे दाखवते, कारण खूप मोठी व्हिडिओ होते. तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा खाऊन बघा आणि करून पण बघा अशा पद्धतीनं. पण तांदूळ जुने वापरा, धुवून बिन व्यवस्थित एकदम जसं सांगितलं तसं करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली का मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कसे घावणे बनवतात ते पण मला कमेंट करून लिहून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.